सानवी 11 हा संघ देखील पहिल्या दिवशी आपण बघतोय क्वालिफाय झाला. श्रीबिडीकॉन हा देखील संघ आपण बघतोय पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला. त्यानंतर आपण बघतोय श्री सीसी हा देखील संघ आपण बघतोय क्वालिफाय झाला. या दरम्यान मनसुबच्या बॅट मधनं काय फटका आलाय. चेंडू फरार होईल. आकाशाला गवसणी घालणारा चेंडू दूर 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 चेरन षटकार. त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर श्री सीसी देखील हा संघ क्वालिफाय झाला आणि टॉपर आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर बाबा नाग हा देखील संघ क्वालिफाय झालाय. आजच्या सत्रात बघूया कोणते संघ आज हे करेल सामना जिंकेल. हो यावेळेस फुटबॉल 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 आपल्याला क्रिकेटच्या मैदानाच्या आत बघायला मिळतोय आणि चौकार येतोय. उद्या होणारे जे सामने आहेत 25 तारीख नदीम सीसी विरुद्ध जय शिवराय पहिला सामना असेल. नदीम सीसी विरुद्ध सकाळी ठीक 10 वाजता हा सामना होईल. अन्यथा दोन्ही संघाला पेनल्टी मिळेल. त्यानंतर दुसरा सामना श्रीनाथ वॉरियर्स वर्सेस सरपंच सीसी दुसरा सामना आहे. त्याबरोबर तिसरा सामना JK सीसी वर्सेस सरपंच वॉरियर्स. चौथा सामना श्रीनाथ वॉरियर्स वर्सेस जय शिवराय आणि पाचवा सामना असेल नदीम सीसी वर्सेस JK सीसी. सर्व संघाने याची नोंद घ्यायची आहे. सकाळी 10 वाजता पहिला सामना सुरू होईल. स्कोर वाढवण्याचं काम मात्र आता आयकॉन मनसुबच्या खांद्यावर आहे. हो 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 यावेळेस फटका सूर एक किशोर मोडकेच्या बॅट मधून आपण बघतोय फटका आलाय. कव्हर रिजन मध्ये फटका फरार 4 रन चौकार. मॅच बॉल आला. षटक समाप्तीचे इशारा येईल. 3 षटक संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड असेल 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आहे. 3 षटक संपले गेले. अजूनही उर्वरित 18 चेंडू आहे आणि मनसुब आयकॉन या खेळाडूवर मात्र नजर असणार आहे. काय फटका आला या दरम्यान मनसुबच्या बॅट बद्दल. ओ हो यावेळेस परत एकदा गुटला डेक आणि तमाशात एक नो बॉल फ्री हिट या दरम्यान असेल. नो बॉलवर आपण बघतोय या दरम्यान फटका आलाय. चौकार या दरम्यान आपण बघतोय मनसुबच्या बॅटमधनं. आणि पहिल्या काही षटक जर बघितली गेली तर मनसुब शांत चित्ते बसेल होता. चेंडू पुरेसा बॅटवर येऊ शकत नव्हता. तर आता जर बघितली गेली तर मनसुबची बॅट तळपते. हो 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 यावेळेस हेलिकॉप्टर उडावलंय आणि सुरेखरित्या लँड केले सीमारेषा पार. चेरन षटकार. चेंडू द्या. चेंडू फेका. चेंडू फेका ताबडतोब. मामा चेंडू फेका तेवढा तिथून. ओ व्हाईट शर्ट. आला मॅच बॉल आला.
ओहो यावेळेस रिवर्स खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू मात्र आपण बघतोय ते निर्धाव स्वरूप झालाय. कमबॅक मात्र प्रशांतच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. ओहो हो हो यावेळेस मनसूब 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 छेरल षटकार. एकावन्न धावा आपण बघतोय स्कोर कार्डवर आहे. हो 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 यावेळेस फुल टॉस चेंडू आणि त्याचा घेतला गेलेला खरपूस समाचार. चेंडू भरार छे षटकार. एकोणपन्नास धाब्यांवर वैयक्तिक फलंदाजी करतोय मनसूब. 20 चेंडू. ओ यावेळेस परत एकदा अलंकार पेट चेंडू खेळू काढलाय. आपण जर बघितलं गेलं तर क्षेत्ररक्षक दूरवरती आणि ते बघा चौकार. अर्धशतक देखील या दरम्यान आपण बघतोय पूर्ण. मनसूब शहा यांच्या बॅटमधनं आपला अर्धशतक देखील या दरम्यान पूर्ण झालंय. 33 धावा खर्च केले गेलेत या षटकात. वन रन 61 धावा आहेत. शेवटचे उर्वरित काही चेंडू मैदानाच्या शिल्लक असतील. वा मनसूब शहा जर बघितलं तर नमन देखील केलंय या जिल्हा परिषदच्या मैदानावर. आपला अर्धशतक पूर्ण करून देवाला देखील प्रार्थना दिली, धन्यवाद दिले की माझा संघ संकटात असताना आज माझ्या बॅट्समधनं रन आलेत आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं तितके कमी अशी सुंदर खेळी मनसूब शहाच्या बॅटमधनं आली. वा रमेश नवीन गोलंदाज आपण फक्त मैदानाच्या आत. ओ हो 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 पहिला चेंडू या दरम्यान आपण बघतोय सुरेख फटका क्षेत्ररक्षक या दरम्यान आहे. चेंडू अडवले गेलेत. एकच धाव या दरम्यान घेतले जाईल. ओ यावेळेस रिवर्सचा प्रयत्न. इथे जर बघितलं गेले तर एक निर्धाव स्वरूपात चेंडू होईल. शेवटचं षटक आपण बघतोय संघाचा निर्णायक षटक आहे. माफ करा 5